VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात सध्या आपण आद्य शंकराचार्यांवरची चर्चा करत आहोत. या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी मिलिंद दादा इथे आलेले आहेतच. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार मिलिंद दादा. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली आहे. हो. एकदा साधनेमध्ये आम्हाला एक स्तोत्र सांगितलं होतं ज्याचं नाव होतं जिव्हा प्रार्थना. किती अलौकिक होती ती. तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना. नक्की सांगतो. आणि फार मजेशीर गोष्ट त्याच्याबद्दल नाथांनी सांगितली. तुम्हाला सगळ्यांना ऐकायला पण इंटरेस्ट नक्कीच निर्माण होईल. की जिव्हा प्रार्थना असं म्हणतो, म्हणजे जिभेला प्रार्थना केली शंकराचार्यांनी, आचार्यांनी. तर जिव्हा ही माणसाच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ओके नाही. तर जीभ, आपण त्या जिभेनी पाणी पितो, त्या जिभेनी अन्न खातो, त्या जिभेच्या माध्यमातून बोलतो. जीभ नसेल तर आपण बोलू पण नाही शकणार. व्यक्त होण्याची प्रोसेस जी आहे सगळ्याच अर्थाने गाण्याची साठी सुद्धा तुम्हाला जिभेचं फार अत्यंत महत्व आहे. तर ती जीभ आपलं अत्यंत महत्वाचं इंद्रिय आहे. पण भौतिक जिभेबद्दलच फक्त शंकराचार्य बोलतात असं नाही. तर इथे नाथ सांगतात की ते जीभ ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल सांगतात. तर जडातल्या जिभेबद्दल सांगता सांगता ते वेगळ्या पातळीवरती घेऊन जातात ते स्तोत्र. शंकराचार्यांच्या स्तोत्राचं जे रेलेव्हन्स आहे आजच्या काळातही आणि त्याचं जे दिव्यत्व आहे ते हेच आहे की ते नुसतं जड भौतिक गोष्टीबद्दल सांगत नाहीत किंवा एक सरळ सरळ अर्थ सांगत नाहीत. त्याच्यात मल्टी डायमेन्शनल असा त्यांचा अर्थ असतो. मुख्यत्वे करून नाथ जे सांगतात की ती जिव्हा जी आहे ती मनाची जिव्हा आहे. मनाची जिव्हा. कारण आपलं मन जे आहे ते सगळ्या सुख दुःखांच्या माध्यमातून, म्हणजे दुःख आपल्याला मिळू नये आणि सुखच सतत मिळत राहावं अशी मनाची इच्छा असते. तर एखादी व्यक्ती, वस्तू, अन्न किंवा एखादी गोष्ट जर आपल्या समोर आली तर मन जे आहे पहिलं त्याची जीभ बाहेर काढतं आणि त्या वस्तूवर किंवा त्या पदार्थावरती जाऊन बसत. पहिली मनाची जीभ लपलपते आपली. व्हिज्युअलाइज झालं मला एकदम कसं दिसेल. खरंय. म्हणजे अगदी साधं उदाहरण घेतलं की एखादा छान पदार्थ आहे, गुलाबजाम आहे. तर गुलाबजाम डोळ्यांनी आपण बघतो पण आपलं मन पहिलं जाऊन त्या गुलाबजामाच्या वरती बसतं. म्हणजे मनाने आपण त्याचा रसास्वाद घेतलेला असतो. म्हणजे मनातली एक जीभ बाहेर जाते, त्या गुलाबजाम वरती बसते आणि इच्छा तो रस शोषते. तर मनाची इच्छा ही त्याची जीभ आहे. ओके नाही. आणि त्या मनाच्या इच्छेला जर आवर घातला तर म्हणजे जिभेला आवर घातलाय. म्हणून त्यांनी इथे भौतिक जिभेचं वर्णन केलंय पण ते मनाच्या जिभेला लागू होतं सगळ्यात महत्वाचं. आपल्या जर मनामध्ये एखाद्या गोष्टीच्या उपभोगाची इच्छाच नसेल तर तो पदार्थ एक काय असेल किंवा 100 काय असेल आपल्याला काही फरक पडत नाही. आणि इथे गंमत बघा की जिभेला कायम मधुर गोष्टी आवडतात. मधुर याचा अर्थ फक्त गोड असा नाही, जो मनाला सुखावेल त्याला मधुर असं म्हटलं. मधुराष्टकम जे आहे त्याच्यात तुझं चालणं मधुर आहे, बघणं मधुर आहे असं कृष्णाच्या बद्दल म्हटलेलं आहे. तर तो मधुरपणा म्हणजे ते सुख उपभोगण्यातला जो आनंद आहे त्या अर्थाने मधुर आहे. त्याचं वर्णन आता जिव्हा प्रार्थनेमध्ये तिला नमस्कार केलाय, सखी म्हटलेलं आहे. तिला सगळ्यात महत्वाचं म्हटलंय की तू हे बाकीचं सगळं सोडून दे आणि नमः शिवाय हा जो मधुर पदार्थ आहे त्याचा रसास्वाद घे. किंवा गोपाळाचा, गोविंदाचा किंवा कृष्णाचं नाव घ्या, माधव नाम घ्या, ते मधुर आहे ते घे. कारण ते कायम टिकणार आहे. एखादा पदार्थ आपण खाल्ला तर त्याची चव काही सेकंद टिकते आणि पुन्हा मग नवीन इच्छा मनामध्ये निर्माण होते. मग पुन्हा ती मनाची इच्छा वेगवेगळ्या गोष्टींवर बसते. फक्त खाण्याच्याच नाही तर परिस्थिती, वस्तू, व्यक्ती, पदार्थ कशावरही बसते. आणि मनाची जीभ ही सारखी मनातनं बाहेर त्या गोष्टींचा
गोष्टींचा रसास्वाद घेण्याच्यासाठी त्याचा थोडासा अर्थ हाव असा पण आहे का? आपण जे षड्रिपू म्हणतो हा हा तर त्याच्यात पहिला मोह होतो एखाद्या गोष्टीबद्दल, मग त्याच्यावरती लोभ जडतो, हा हो का नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. जर ती गोष्ट आपल्याला मिळाली तर आपल्याला आनंद होतो आणि नवीन इच्छा निर्माण होते. आणि सातत्याने गोष्ट एखादी मिळत राहिली तर आपल्याला माज येतो, म्हणजे मद येतो. आणि आपला अधिकारच आहे हा माज आहे, हा मला मिळायलाच पाहिजे, बरोबर, तो माझा हक्क आहे, हा माज आहे. ओके. आध्यात्मिक माणूस असतो तो म्हणतो की मला कृपेने मिळालंय, आज मिळालं तर कृपा आहे, नाही मिळालं तर तुमची इच्छा आहे. ओके. पण सामान्य माणसाच्या मनामध्ये हा माज निर्माण होतो आणि हक्क त्याच्यावरती सांगायला लागतो. जर नाही मिळाला किंवा दुसऱ्याला कोणाला तरी ते मिळालं तर आपल्याला मत्सर निर्माण होतो. ओके नाही. क्रोध निर्माण होतो, मला का नाही मिळालं, त्याला का मिळालं. लोभ, मोह, मद, मत्सर, क्रोध. पहिला काम म्हणजे इच्छा, तीव्र इच्छा म्हणजे कामना, म्हणजे ती पूर्ण नाही झाली तर क्रोध निर्माण होतो. जीभ जी आहे मनाची तिला आवर घालणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून शंकराचार्यांनी जिव्हा प्रार्थना जी लिहिलेली आहे ती आपल्या सगळ्यांसाठी लिहिलेली, सामान्य माणसासाठी. तर जिभेच्या म्हणजे मनाची किंवा प्रत्यक्ष आपल्या शरीरातली जीभ आहे त्या दोन्ही जिभांवरती जर आपला संयम असेल, विवेक असेल तर आपलं आयुष्य, भौतिक आयुष्य जे आहे ते पण सुखाने जातं आणि आध्यात्मिक आयुष्यामध्ये पण आपल्याला या विवेकाची गरज आहे. पहिला श्लोक जो आहे, मत प्रिय सखी मज्जिव्हे मय्य अनुकंपाम कुरुष्व नौमी त्वाम अन्यापवादरहिता भज सततमो नमः शिवायती. ढोबळ आपल्याला ऐकतानाच कळलं. मत प्रिय सखी, माझी सगळ्यात प्रिय सखी आहेस तू. मत जिवे, हे जिवे तू माझी सगळ्यात प्रिय सखी आहेस. मय्यनुकंपाम कुरुष्व नौमी त्वाम, मी तुला नमस्कार करतो, नमन करतो. माझ्यावर दया कर, अनुकंपा, मय्यनुकंपाम, माझ्यावर अनुकंपा कर, दया कर. कुरुष्व नौमी त्वाम, मी तुला प्रार्थना करतो, ऐक. अन्यापवाद रहिता भज सततमो नमः शिवाय. दुसऱ्या कोणाची निंदा, चहाडी, नालस्ती, दुसऱ्याबद्दल काही टॉक्सिक वेडवाकडं न बोलता नमः शिवाय ती प्रत्येक क्षणी तू फक्त शिवाचं नमन कर, नमः शिवाय. आता इथे तुम्ही श्रीराम, जयराम, जय जयराम म्हणू शकता, कृष्णाचं नाव घेऊ शकता, म्हणजे जप करत राहा असं म्हणायचं. तुम्हाला ज्या देवतेचं स्मरण किंवा संतांचं स्मरण करून आनंद मिळतो त्यांचं सतत स्मरण करा. ओके. नारायण 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 असं जे म्हटलं जातं तसंच आहे, गोविंद गोविंद म्हटलं जातं. जे काही आवडेल तुम्हाला ते करा. चुकीच्या कामासाठी तुझा वापर करून घेऊ नकोस, हे सगळ्यात महत्वाचं. कारण जिभेचं सगळ्यात महत्व काय आहे की तिला जी रसना आहे, रसास्वाद, हे तिचं प्रमुख काम आहे. हो. तर मग भौतिक गोष्टीतल्या चुकीच्या गोष्टींचा रसास्वाद घेण्यापेक्षा मधुर असं जे नाव आहे देवाचं, परमेश्वराचं, ते तू घे, असं ते पहिल्या श्लोकात सांगतात. याचं कारण काय की आपण वेडवाकडं निगेटिव्ह किंवा टॉक्सिक बोलू शकतो, पण ते बोलताना पहिलं मनामध्ये ते विचार निर्माण होतात आणि विचार निर्माण झाले की ते आतमध्ये प्रोसेस करतात आणि आपलं माइंड करप्ट करतात किंवा टॉक्सिक करतात. तर त्याच्यातून आपल्याला फायदा काहीच नाही, पण नुकसान जास्त. आपलं माइंड जर टॉक्सिक झालं तर ते डिप्रेशन मध्ये जातं, फ्रस्ट्रेशन मध्ये येतं, त्याला राग येतो आणि ते षड्रिपूंच्या ऑटोमॅटिकली अंमलाखाली येतं. तर जेवढा डिवाइन विचार करू, जेवढं सातत्याने त्या नावाच्या जवळ राहू, तेवढं आपण त्या डिव्हिनिटी मध्ये अकंठ बुडालेलं असू. म्हणून त्या जिव्हेला त्यांनी प्रार्थना केलेली आहे, आदेश नाही दिला, प्रार्थना केली. कारण जीभ जी आहे मनाची असो किंवा भौतिक असो, कोणाचंही ऐकणारी नाही. तिला जर पटलं आणि तिने केलं तरच हे घडू शकतं. ओके नाही. आपण म्हणतो ना की मनाला किती सांगितलं तरी ते माकडासारखं सारखं या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत असतं. मला एकदा असं आठवतं की नाथांनी सांगितलं की हे जे सगळे श्लोक आहेत हे फक्त पाठ करण्यासाठी नाहीये, तर त्यातनं जे आपल्याला दिव्य ज्ञान दिलं जातं ते आपण आचरणात आणले पाहिजे आणि स्वतःत बदल केला पाहिजे, नाही का? अगदी बरोबर आहे. पण हेच फक्त श्लोक किंवा हे स्तोत्र नाही, तर सगळे जेवढे ग्रंथ आहेत ते पाठांतरासाठी नाहीच आहेत, त्याचं चिंतन आणि मनन करण्यासाठी ते श्लोक आहेत. आपण अनेक वेळेला बघतो की 700 श्लोक पाठ आहेत, 1000 श्लोक पाठ आहेत, उलटे म्हणता येतात, सरळ म्हणता येतात, तर कौतुकच आहे त्याचं. पण त्याच्यामध्ये वेळ न घालवता
प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दामध्ये काय दिव्य अर्थ भरलेला आहे आणि तो मला रोजच्या जीवनात कसा इम्प्लिमेंट करता येईल आणि त्याची कास धरून आपल्याला उत्थान कसं साधता येईल हे महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे. हे शंकराचार्यांनी 4 श्लोकात दिलेलं आहे फक्त. मिलिंद दादा ऐकवा ना ती जिव्हा प्रार्थना. जरूर जरूर ऐकूयात आपण. जिव्हा प्रार्थना. मत्प्रिय सखी मज्जिह्वे मयि अनुकंपा कुरुष्व नौमि त्वाम् अन्यापवादरहिता भज सततमो नमः शिवायेति भज सततमो नमः शिवायेति भज सततमो नमः शिवायेति. वाणी गुणानुनिलये त्वां वन्दे मा कुरुष्व परनिन्दाम् त्यज सकललोकवार्ताम् भज सततमो नमः शिवायेति भज सततमो नमः शिवायेति भज सततमो नमः शिवायेति. कट्वं ललवणतिक्तस्वादु कषायादि सर्वरसवाञ्छाम् जिह्वे विहाय भक्त्या भज सततमो नमः शिवायेति भज सततमो नमः शिवायेति भज सततमो नमः शिवायेति. रसने रचितोऽयमञ्जलिस्ते परनिन्दा परुषैरलं वचोभिः दुरितापहं नमः शिवायेत्यमुमादिप्रणवम् भजस्व मन्त्रम् 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 भजस्व मन्त्रम्. श्रोते हो, मला आशा आहे की हा भाग तुम्हाला नक्की खूपच आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in.
युट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.